नमस्कार, मी रणधीर कांबळे IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत करतो. आपण आहोत नायगावमध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे तो बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा. त्याचबरोबर इथल्या पिण्याच्या पाण्याची जो कमी दाबानं पाणी येतं त्याचा प्रश्न आहे. नागरी समस्या खूप आहेत, अनेक प्रश्नांना सामोरं जात इथले लोक जगतायत आणि प्रामुख्याने इथं प्राथमिक शाळेचा जो प्रश्न आहे तोही प्रमुख प्रश्न आहे. आपण सुरुवातीला जाणार आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मोरे साहेब, नगरसेवक आहेत इथले. प्रामुख्यानं इथल्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या, त्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात नाही, लोकांना त्रास होतोय बीडीडी चाळीमध्ये असा आरोप होतोय. खरं तर मी ह्या वॉर्डचा नगरसेवक म्हणून गेली 5 वर्ष काम करतोय आणि मला वाटत नाही की पाण्याचा प्रश्न त्या पद्धतीत ज्या पद्धतीने आपण म्हणतो त्या पद्धतीने इथे आहे. कारण इथे सगळ्या जुन्या बिल्डिंग आहे, ते स्लम नाही आहे. म्हणजे कुठच्याही बिल्डिंगमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाही. हां, बीडीडी चाळीमध्ये पाणी कमी येत असेल कारण त्यांची सिस्टीम आहे. बीडीडी चाळी पाणी भरपूर मुबलक प्रमाणात येतं, त्यांच्या टाकीमध्ये पडतं, परंतु त्यांची जी इंटरनल सिस्टीम आहे त्या सिस्टीममधून त्यांना पाणी जातं PWDची, त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असेल, पण पाणी त्या पद्धतीत मुबलक आहे. दुसरा, मी पाण्याच्याबद्दल तुम्ही विषय काढला म्हणून सांगतोय. गेली 2 ते 3 वर्ष सातत्याने मी प्रयत्न करतोय पाणी पुरवठा वाढावा म्हणून आणि त्या प्रयत्नानं आम्हाला यश आलेलं आहे. आपण चेंबूर ते वडाळा आणि सदाकांड धवन असं मोठं टॅनलचं काम सुरू करतोय, जे काम आज 2 वर्ष पुढे गेले कारण अनेक आगारामध्ये त्यांना जागा मिळाली नसल्यामुळे ते काम पुढे गेले. ते जर टनलचं काम झालं, जे टनलचं काम आहे ते सदाकांड धवनला समाप्त होणार आहे. तिथे मोठी टाकी येणार आहे खाली संपूर्ण. ते जर पाणी आलं तर नायगाव विभागामध्ये 24 तास पाणी चालू होणार आहे आणि लोकांना डायरेक्ट सप्लाय मिळणार आहे. ते जर काम अजून मला वाटतं 2 वर्ष जातील. आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केला आहे. सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांनी त्यासाठी वारंवार STC मीटिंग घेतलेली आहे आणि हे काम लवकरात लवकर सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे, माझा प्रयत्न आहे, स्वतः आमच्या सर्व सहकार्याचा प्रयत्न आहे. पाण्याचा प्रश्न लवकरच पूर्णपणाने सुटेल असं म्हटलं जाते. आपल्या सोबत आहेत रिपब्लिकन पक्षाचे नेते, स्थानिक नेते. तुम्ही काय सांगाल? त्यांनी सांगितलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिसत नाही. स्थानिक नगरसेवक असू द्यात किंवा स्थानिक आमदार असू द्यात, या ठिकाणच्या सगळ्या वस्तीतल्या नागरिकांना त्यांनी पोकळ आश्वासनं पूर्णपणे दिलेली आहेत आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने बीडीडी चाळीचे प्रश्न आहेत त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या विभागामध्ये स्लम एरियामध्ये आहे आणि त्याच्यामुळं हा जो पाण्याचा पुरवठा आहे हा मुबलक नसून फार अतूट पद्धतीने केलेला आहे आणि अपुरा पाणी पुरवठा आहे. अपुरा पाणी पुरवठा आहे. आपण लोकजनशक्तीचे रवी गरुड आहेत आपल्यासोबत. बीडीडी चाळीचा इथला प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणखी कुठले प्रश्न आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे? मुळामध्ये जरी बीडीडी चाळीचा जरी पाण्याचा प्रश्न जरी असला, जे स्लममध्ये आणि बीडीडी चाळीमध्ये काही फरक झालेला नाही. जे स्लममध्ये लोक राहतात ते सगळे दलित आणि भटक्या विमुक्त समाजाची लोक राहतात. तेच या बीडीडी चाळीमध्ये मॅक्झिमम दलित समाजाची लोक राहत होती. आज दलित जे गिरण्या ज्या होत्या त्या बंद झाल्यानंतर इथले असणारे बरेचसे जे कामगार होते ते उपासमारीने मेले, TBनी मेले आणि नंतर परागंदा झाले. ह्या नायगावचा एक इतिहास आहे की बाबासाहेबांच्या चळवळीचा एक इतिहास आहे. या सदाकांड धवनमध्ये मोठमोठ्या सभा या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये झाल्या होत्या. आज आंबेडकरी जनता इथून परागंदा झालेला आहे कारण इथलं असणारं जे ॲटमॉस्फिअर आहे हे धनिकांचं आहे, श्रमिकांचं नसून आज या ठिकाणी पाण्याचा काय बरेचसे प्रश्न तुम्ही जर बीडीडी चाळीत जर घुसलात तर तुम्ही बघाल तर सगळे मॅक्झिमम आरोग्याच्या दृष्टिकोनातून तिथे TBचे पेशंट आहेत, कॅन्सरचे पेशंट आहेत. इथे कुणाचा बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्थानिक कोणी असेल ते काही बरोबर दिसत नाही. एकूणच इथला मराठी माणूस कमी होऊ लागलाय. आपल्यासोबत अनेक स्थानिक लोक आहेत. पाण्याचा प्रश्न सुटला म्हणतात, आरोग्याचे प्रश्न इथं विशेष दिसत नाहीत असं म्हणतात. काय तुमचा अनुभव? या ठिकाणी जे पाण्याच्या प्रश्नाबाबतीत बोलतात आहे, इकडचे स्थानिक आमदार सातत्याने या लोकांसाठी पाण्यासाठी तर प्रयत्न करीतच असतात. नगरसेवक आहे, आपल्याला कल्पना असेल की 2015 ते 16 मध्ये जर संपूर्ण 227 नगरसेवकापैकी सर्वोत्तम काम करणारा म्हणजे लोकांच्या विकासाचा निधी वापर करणारा नगरसेवक म्हणून सुनील मोरे यांचं नाव घेतलं जातं. आपल्याला एकूण कार्यक्षम नगरसेवक असल्याचं लोकांनी काही प्रशस्ती दिली आहे. तुम्ही सांगा, काँग्रेसच्या इथं आणखी एक नगरसेवक आहेत. प्रश्न आहे आरोग्याचा, इथल्या शाळेचा. तर शाळा बंद पडली, मात्र पुन्हा तिचं काम सुरू होऊ शकलं नाही. कुठे असं कुठलेच नायगावमध्ये असं कुठला प्रकार झालेला नाही आहे. शाळा पूर्णपणे चालू आहे. फक्त PJ देवरुखकर रोडला म्युन्सिपल शाळा होती
ती एकच शाळा बंद झालेली आहे. बाकी पूर्वतः सगळ्या शाळा जशा होत्या तशा पूर्ण चालू आहेत. पण ती शाळा पुन्हा सुरू करण्यात काय अडचणी आल्या? या महानगरपालिकेने ती दुसरीकडे स्थलांतर केली. पण इथल्या विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यामुळे अडचणीत भर पडली की अडचणी सुटल्यात जर शाळा शिफ्ट झाली तर? नाही, BMCच्या आणखीन 3 शाळा या विभागामध्ये आहेत. म्युन्सिपल भोयवाडा स्कूल आहे, म्युन्सिपल शिंदेवाडी स्कूल आहे, आपल्या सेकंडरी स्कूल आहे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा काय तसा प्रॉब्लेम झालेला नाही आहे. विद्यार्थ्यांचा शाळा एक शिफ्ट झाली तरी प्रॉब्लेम नाही असं सांगतात. तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी अहमद सेलर कंपाऊंडमध्ये जी शाळा होती महानगरपालिकेची आणि ज्याप्रमाणे BJ देवरुखकरची म्युन्सिपल शाळा होती, इथे राहणारा जो काय परिसर आहे तो स्लम परिसर आहे, बिडी चाळीचा परिसर आहे आणि त्या पूर्णपणे शाळामधली जी काय सुविधा आहे हे स्थानिक नगरसेवकाने कुठल्याही पद्धतीने लक्ष न दिल्यामुळं तिथे विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आणि त्याच्यामुळं आता जो प्रश्न आहे तो अत्यंत याच्याप्रमाणे तो भेडसावत आहे. इथं मैदान पूर्णपणे विकसित झाली नाहीत असाही नेहमी आरोप होतो. मैदानाचं सुशोभीकरण असेल आणि खेळासाठी मैदान विकसित करण्याचा प्रश्न असेल तो रेंगाळल्याचा हे इथल्या लोकांनी अनेकदा आरोप केले. मी नायगाव वडाळा विधानसभेचा संपूर्ण बोलतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 5 गार्डन हा मोठा एरिया आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये सगळी गार्डन्स आहेत त्या विभागामध्ये. तिथे स्पेसिफिक 8 कोटीचा फंड महानगरपालिकेच्या वतीने सन्मान्य आमदार कुलीदास खोळंबकर साहेब आणि नैना दोशी यांनी प्रयत्न करून तिथे आणलं. ती गार्डन तुम्ही जाऊन आजही बघू शकता. माझं 195 विभागामध्ये 4 गार्डन आहेत. 4 पैकी 3 गार्डन तुम्ही आजही जाऊन चेक करू शकता. गार्डन कशी मी ठेवली ती बघा. तुम्हाला बघितल्यानंतर तिथे लक्ष येईल. फक्त माझा प्रॉब्लेम झाला सदाकांड धवन मैदानाचा. जे टनलचं काम जे मी बोलतोय त्याच्यामुळे सदाकांड धवनमध्ये फंड वापरण्यास मला बंदी करण्यात गेलेली आहे. गेली 5 वर्ष प्रशासनाचे केलेला पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. तो पत्रव्यवहार मी आपल्यासमोर आणू शकतो. परंतु तिथे फंड वापरण्यास बंदी केल्यामुळे तिथे डेव्हलप करू शकलो नाही. तरी तिथली स्वच्छता हे ठेवण्याचं काम मात्र मी नक्की केलेलं आहे. तुम्ही एक मगाशी आणि प्रश्न विचारला की स्वच्छता आणि रोगराईचा विचार, त्याचं उत्तर मी देतो. स्वच्छतेसाठी PWDमध्ये माणसं फार कमी आहेत महाराष्ट्र शासनाने. ह्या ठिकाणी BMCकडनं जेवढी माणसं आणता येतील तेवढी माणसं आणून इथे मी स्वच्छता मोहीम नेहमी घेतो. दर 15 दिवसाला इथे स्वच्छता मोहीम असते. इथे नागरिक आहेत BDD चाळीचे, ते तुम्हाला सांगतील BDD चाळीचा आणि तसा महानगरपालिकेचा काही संबंध नाही. परंतु मी माझ्या प्रयत्नामुळे मुणगेकर यांच्या प्रयत्नामुळे आम्ही दर महिन्याला BDDचा वाटून घेतो आणि या ठिकाणी स्वच्छता मोहीम करतो. डेंग्यू आणि मलेरियाची साथ होती त्या स्वतः फॉगिंग मी सकाळी 8:30ला दोबार राहून फॉगिंग करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही स्प्रे मारला आहे संपूर्ण BDDचा आहेत 1, 2, 3 माळ्यावर. ज्याला डेंग्यूचे जे कीटक आहेत ते चिटकून बसतात त्याचा इफेक्ट 1.5 महिना असतो. असा स्प्रे मी संपूर्ण मारून घेतलेला आहे. डेंग्यू झाला त्या ठिकाणी समजा नागरिकांचा फोन आला. बघा प्रत्येक गोष्ट आम्हाला कळत नाही. शेवटी नागरिकांची जबाबदारी असते की त्यांनी आम्हाला कळवायचं असतं. ज्या बिल्डिंगमध्ये डेंग्यूचा पेशंट असं कळलं त्या डेंग्यूच्या पेशंटच्या तपासणीसाठी आणि त्या बिल्डिंगमधल्या सर्व खोल्यांमध्ये डेंग्यूची तपासणी करण्यासाठी पूर्ण महानगरपालिकेची टीम ह्या गेली 2 ते 3 महिने डेंग्यू झाल्या कळल्या दुसऱ्या दिवशी माझी महानगरपालिकेची टीम गेल्या तिथे फॉगिंग केले आहे. त्यामुळे मला वाटत नाही की रोगराईचा आता शेवटी घाण टाकणं हा पब्लिकचा गुणधर्म आहे. पब्लिक जेवढी घाण टाकते तेवढं उचलायचं काम आपण प्रयत्न करतो. पण हे रोजचं काम असतं. पब्लिकनी कुठेतरी समजायला पाहिजे, स्वच्छतेचं महत्त्व समजायला पाहिजे. त्याचं स्वच्छतेचं महत्त्व सगळ्यांना समजलं तर मला वाटतं आपला बराच प्रश्न निकालात. स्वच्छतेचा प्रश्न लोकांनीच सोडवायला पाहिजे, लोकांनीच काही जागृतीनं कामं करायला पाहिजे असं म्हणतात. आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत. प्रश्न पाण्याचा सोडवलाय. त्याचबरोबर नगरसेवकाने असा दावा केलाय की इथं जे फॉगिंग होती त्या फॉगिंगच्या याच्या निमित्तानं पण डेंग्यूची साथ पसरू शकली नाही. तर तुम्ही इथं राहता, कुठले स्थानिक आहात, कुठले प्रश्न की ज्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे नगरसेवकांनी दावा केला की आपण सगळे आरोग्याचे प्रश्न सोडवले? ते सगळे काम नेहमी करत असतात. आता मधीच BMCचं जे फॉगिंग म्हणाले ना ते स्वतः सुनील मोरे साहेब आणि कोळंबकर साहेब स्वतः सातत्याने ते कामं करतात आणि प्रत्येक 15 दिवसांनी ते स्वच्छता अभियान घेतात BMCला घेऊन आणि नेहमी स्वच्छता करत असतात. आणि गेल्या कोळंबकर साहेब निवडून यायच्या आधी म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा 90व्या वर्षी म्हणजे मी जेव्हा क्रिकेट खेळायचो या मैदानात, या बाजूच्या मैदानात जेव्हा खेळत होतो त्या टायमाला या साईडला BD चाळीमध्ये एवढा घाण होता ना तेव्हा आम्ही बॉल काढायला पण आम्हाला जे क्रिकेटचा बॉल घ्यायला जायचो ना त्या टायमाला आम्हाला वाटायचं खूप गलिच्छ आहे. हाच कोळंबकर साहेबांनी आणि जे आमचे नगरसेवक आहे सुनील मोरे साहेब, पल्लवी महेंद्र मुंगेकर या लोकांनी एवढी साफसफाईची मोहिमा घेतली की आज आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही क्रिकेट खेळलो किंवा माझी मुलं खेळत असतील क्रिकेट तर त्याच्यामुळे त्यांना कळतं की आज परिणाम किती फरक पडला. कारण आज ते लोक स्वतःहून
स्वतः 15-15 दिवसांनी सर्वे करतात. जिथे डेंग्यूचा पेशंट दिसला की तुरंत धावत येतात. लोकच प्रशस्ती पत्र देत आहेत की यांनी हे झाले. तर तुम्ही हे सांगा, ज्या काँग्रेसनं दावा केला की सगळे प्रश्न सुटलेले आहेत, आरोग्याचे असतील, स्वच्छतेचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याशी सांगितलेलं आहे. जो प्रश्न त्यांनी मैदानाच्या बाबतीमध्ये केलेला आहे, आसपासमधला असणारा जो स्लम एरिया आहे, जे बिडरी चाळी आहेत, या ठिकाणी साधारणतः ज्या जुन्या खोल्यांचे जे काही रिपेअर्स केलं जातं त्याचं पूर्णपणे रॅबिट्स ह्या मैदानामधून डंप केलं जातं. या ठिकाणी मैदानात सुद्धा आपण जर पाहिलं ते काय कोपऱ्यामध्ये पूर्ण मातीचा ढिगारा तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने असणाऱ्या स्थानिक नगरसेवकांनी, आमदारांनी आणि प्रशासनाने पूर्णपणे जागरूकतेने जर हे काम व्यवस्थितपणे स्वच्छतेचं केलं तर याच्यामध्ये जे काही रोगराई फैलावत आहे ती रोगराईला कुठेतरी आळा बसेल. एकूण डम्पिंग साहेबांचा सन्मान राहून बोलतोय. ह्या मैदानात जो तुम्हाला डम्पिंग दिसतोय कोपरा, हा कोपरा आम्ही 2 महिन्यापूर्वी मी स्वतः उचललेला आहे. ही जबाबदारी कोणाची आहे? PWDची आहे. पण आम्ही महानगरपालिकेच्या वतीने डम्पिंग उचलतो. हे टाकतो कोण? टाकतं रहिवाशी टाकतात. रहिवाशी स्वतःच्या घरामध्ये 2 आणि 2.5 आणि 3-3 लाख रुपये खर्च करतात, परंतु ते घाण आणून इथे टाकतात. त्याच्यासाठी ट्रकला पैसे खर्च करत नाही, ते पैसे आम्ही खर्च करतो, आमच्या खिशातले पैसे देतो. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अगदी HO पासून सगळ्यांना फोन करून बोलवायला लागतं, तेव्हा या डेब्रिज उचलतात. आणि BDG यामध्ये प्रयत्न असतो माझा प्रामाणिकपणे, कारण मी नगरसेवक आहे, की जिथे डेब्रिज पडले ते डेब्रिज उचलायचा लगेच प्रयत्न. प्रॉब्लेम असा असो की डेब्रिज थोडं असेल, कारण तो ट्रक भरून असलेलं तर डेब्रिज उचलायला लागतं. मग काही दिवस डेब्रिज पडलेलं असतं थोडंसं, ते मी मान्य करेन, परंतु ते उचलण्यासाठी संपूर्ण ट्रक भरणं गरजेचं, कारण एका ट्रकला 5 ते 6 हजार रुपये द्यायला लागतात. आम्ही आमच्या खिशातनं देतो, हे आम्ही केलेलं आहे. त्यामुळे डेब्रिज जिथे पडलेलं असेल ठीक आहे, आम्ही उचलू ते. तर हे डेब्रिज मी ऑलरेडी उचलले होतं. परत ज्या लोकांनी कामं केली आहेत त्यांचं डेब्रिज आहे, लोक जबाबदार आहेत. PWDची जबाबदारी असताना महापालिकेला इथं काम करावं लागतं. त्याचबरोबर लोकही भान ठेवत नाहीत आणि मैदानात कचरा आणून टाकत असल्याचे म्हणतात. आपल्यासोबत आणि काही इथले स्थानिक आहेत. तुम्ही हे सांगा, इथं तुम्ही जे राहता आता, नगरसेवकांनी सांगितलं की स्वच्छता वेळेवर होते, पाणी आहे, खरंच तशी परिस्थिती आहे? नगरसेवक जे म्हणतायत ही सत्य परिस्थिती आहे. सगळीकडे पाणी बिणी, आमच्या ताईपासून मी दादरला राहतो, पण आमच्या ताईत सुद्धा पाणी पुरवठा मुबलक आहे. त्याच्यामुळे मला तरी तसं वाटत नाही की इथे परिस्थिती तशी असेल म्हणून. लोकच सांगतात परिस्थिती तशी आहे, तुम्ही काय सांगा? साहेब, BDD चाळ आहे ना, हिची जी आता परिस्थिती आहे, आता बघा समोर तुम्ही, ही झोपडपट्टीपेक्षा बकाल अवस्था झालेली आहे. स्थानिक आमदार, नगरसेवक आपल्या परीने कामं करतायत, नाही करत अशातला भाग नाही. परंतु ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं मध्ये या BDD चाळीचं पुनर्वसन हे झालं पाहिजे, आणि ते झाल्याशिवाय इथला प्रश्न निकालात निघणार नाही असं माझं म्हणणं आहे. तेव्हा BDD चाळीच्या प्रश्नावर आपण येणारच आहोत. तुम्ही सांगा, इथं प्रश्न संपवण्याचा प्रयत्न झालाय पूर्णपणाने? प्रश्न मनुष्य आहे, त्याच्या गरजा या संपत नाहीत. तसंच हा इकडचा जो BDD चाळीचा प्रश्न आहे, तो सन्माननीय आमदार कोळंबकर साहेब, सन्माननीय नगरसेवक सुनील मोरे आणि इतर सर्व सामाजिक संघटनांनी हा प्रश्न तळास नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट, पाण्याचा जो प्रश्न आता इथे बोलत आहेत, पण आमच्या माहितीनुसार F साऊथच्या पाणी खात्यापासूनचा त्याचा जो फॉलोअप आहे नगरसेवक सुनील मोरेंचा, तसा कुठल्याच नगरसेवकाने. एकूणच नगरसेवकांना लोकांची पावती आहे की इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवला आणि स्वच्छतेचा. आपण घेणार आहोत एक ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत BDD चाळीतल्या पुनर्विकासाचा प्रश्न का रखडलाय, कशामुळं त्याच्याकडे सरकार उदासीनता म्हणून पाहत आहे की इथल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडतोय. हे या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत. घेणार आहोत ब्रेक नंतर पुन्हा भेटूया याच ठिकाणी नायगावमधून IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रम मुंबई कुणाची. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई कुणाची हा IBN लोकमतचा विशेष कार्यक्रम आपण नायगावातून थेट बोलत आहोत. लोक आपले प्रश्न मांडतायत. इथल्या BDD चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्ष रखडलेला आहे आणि तो का रखडलाय आणि इथल्या लोक BDD चाळीचा विकास रखडल्यामुळं कुठल्या प्रश्नांना, समस्यांना सामोरे जातात हेही जाणून घेणार आहोत. BDD चाळीत चा पुनर्विकास न झाल्यामुळं काय प्रॉब्लेम सामोरे जात आहेत? सर, मैं BDD चाल का क्षेत्र का निवासी तो नहीं हूँ, मैं इसी ब्लॉक के निवासी हूँ जिसको सिवरी क्रॉस रोड कहते हैं. जहाँ तक मुझे मालूम है कि BDD चाल का या सिवरी क्रॉस रोड का जो भी समस्या है, एक कॉमन समस्या है. वो कॉमन समस्या सिर्फ जो है तो पानी का है और कोई दूसरी समस्या नहीं है. BDD चाळीचा पुनर्विकास न झाल्यामुळं काय समस्या येतात तुम्हाला?
सर BDD चाळीमध्ये तर मी राहत नाही. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शिवडीचा कार्यकर्ता आहे. परंतु शिरणकर सर आणि आमचे नगरसेवक माननीय काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे आणि महेंद्र मुंगेकर हे इथे राहतात. तर त्यांनी त्यांच्यापर्यंत प्रश्न सोडवलेला आहे. प्रश्न सोडवलेला आहे. तुम्ही सांगा, BDD चाळीचा जो PWD कडचा जो प्रश्न असल्यामुळं तुम्ही इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं इथल्या लोकांना, आणि प्रश्न तर सुटताना दिसत नाही प्रामुख्याने इथला जो रहिवाशांचा जो प्रश्न आहे तो त्यांच्या रूम रिपेअरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इथली टॉयलेट्स लादीकरण हे कोळंबकर साहेबांनी आपल्या निधीतून सरकारकडनं विशेष फंड आणून केलेलं आहे. परंतु काय प्रॉब्लेम आहे की BDD चाळा फार जुन्या झालेल्या आहेत आणि जे काही तुटतं भाग पडतो त्याला सिमेंट पकडत नाही आहे आणि गॅनेटिंगचं काम PWD करत नाही. गॅनेटिंगचं काम त्यांनी केलं तर ते पाड पकडेल. त्यामुळे तुटाफुटीचं जास्त राजकारण. ॲक्च्युली इथे पुनर्विकासाची फार गरज आहे BDD चाळीला. पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही BDD चाळीमध्ये आणि मला वाटतं सातत्याने कोळंबकर साहेब ह्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे सगळेच लोक प्रयत्न करतात म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, कारण BDD चाळीचा पुनर्विकास होणं ही काळाची गरज आहे आता, कारण त्याशिवाय पर्याय पण नाही. लोक किती एवढ्या छोट्या घरामध्ये राहणार आणि घर पडतायत सगळ्या. आम्ही प्रयत्न करतोय, कोळंबकर साहेब फंड आणतात पण ते तात्पुरतं होतं. जे परत आहे तशीच परिस्थिती होती. मेन म्हणजे मुळे त्यांच्याकडे स्टाफ नाही आहे, PWD कडे कामगार नाही आहेत अजिबात, त्यांच्याकडे फंड नाही आहे. हा प्रकार आहे. त्यामुळे आम्हाला जास्त BMC ला जास्त लक्ष द्यायला लागते या ठिकाणी. BDD कडे रिपेअर करण्याची गरज असताना PWD कडे स्टाफ नसल्यामुळे अनेक कामं खोळंबलीत. इथं पोलीस कॉलनी पण मोठ्या प्रमाणात आहेत. पोलीसचं नायगावचं हेडक्वार्टर हे नेहमी चर्चेला असतं. काय समस्या आहेत पोलीस कॉलनीमध्ये? पोलीस कॉलनीमध्ये तर बऱ्याच समस्या आहेत. घराच्या समस्या आहेत. बिल्डिंगी जुन्या झाल्यामुळे त्या नेहमीच ड्यू डेव्हलपमध्ये येतात की बाबा ह्याचं पुनर्वसन व्हावं, काहीतरी त्याच्याकडे PWDचं जसे आपले सुनील मोरे साहेब बोलले की PWD कमी असल्यामुळे तिथे दुर्लक्ष होतं ह्या गोष्टीकडे. मग आम्हाला सातत्याने आमचे श्रीमान काळीदास कोळंबकर साहेबच आम्हाला मदत करतात. पोलिसांच्या समस्या तेच सोडवतात. पाण्याच्या समस्या, संडास बाथरूमच्या, अक्षरशः इथे कित्येक वर्षापासून टॉयलेटचं पाणी पाण्याच्या पिण्याच्या पाण्यात ते मिक्स होत होतं. पण ह्या समस्या फक्त कोळंबकर साहेबांनी सोडवल्या आणि आमच्या नायगाव आणि दादर वडाळ्यामध्ये कोळंबकर साहेबच पोलिसांच्या सतत समस्या सोडवतात किंवा त्यांच्यावर होणारे हल्ले. आता मध्यंतरी भैयासाहेबांच्या ह्याच्या मॅटरमध्ये त्यांच्या कुटुंबियांना पण त्यांनी मदत केलेली आहे. ते सतत म्हणजे पोलिसांचे दाता म्हणजे कोळंबकर साहेबच आहेत आमच्यासाठी. एकूण पोलिसांच्या इथं दूषित पिण्याच्या पाण्याची समस्या पण होती. प्रामुख्यानं BDD चाळीच्या पुनर्विकासाची मागणी वारंवार काँग्रेसकडून केली जाते. काँग्रेसचं सरकार होतं, मात्र अपयश अजूनही आलेलं आहे. यश काय येत नाही काय? कारण अनेक वर्ष काँग्रेसच्या वतीनं हा मुद्दा मांडला जातोय. आता सरकार शिवसेना भाजपचं आहे सध्या. सर, तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मी तुमच्या IBN लोकमतचा धन्यवाद मानतो. आज BDD चाळीच्या संदर्भात आज गेले 30 वर्ष आमदार कोळंबकर साहेब विधानसभेमध्ये सातत्याने प्रश्न लावून धरत आहेत आणि गेल्याच विधानसभेमध्ये आपण हिवाळी अधिवेशनामध्ये पाहिलंच असाल की पोलिसांच्या मालकी हक्काच्या घरासाठी आमदार कोळंबकर साहेबांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि ते लाक्षणिक उपोषणाचं त्यांच्या सरकारने गांभीर्य धरून की पोलिसांनाही आपल्या हक्काचं घर हवं आहे आणि पोलिसांना आपल्या हक्काचं घर हे स्वस्त दरामध्ये त्यांना हवं आहे. कारण गेले 3 पिढ्या हे पोलीस लोक त्या घरामध्ये राहत आहेत BDD चाळीच्या. आज ह्या 42 बिल्डिंगमध्ये 3,344 टेनन्ट्स आहेत. या 3,300 टेनन्ट्ससाठी जर जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला घर मिळावं या अपेक्षेच्या दृष्टिकोनातून आज नायगावची जनता ही अपेक्षेने पाहत आहे सरकारकडे आणि सरकारकडे अपेक्षेने पाहत असताना आमचा स्थानिक आमदार नगरसेवक हे ज्या वेळेला प्रयत्न करतात ह्या वेळेला त्यांना यश येत नव्हतं. काँग्रेसचे इथून 7 वेळा निवडून गेलेले आमदार आहेत. प्रश्न तो सुटलेला नाही. आता काँग्रेसचं सरकार नसल्यामुळे आणखी रेंगाळल्याचं असं दिसतंय. काय सांगाल तुम्ही? BDD चाळीच्या पुनर्वसनासाठी आता जे महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामधून माननीय मुख्यमंत्री आणि असणारे प्रशासन आणि मंत्री महोदय याच्यामध्ये BDD चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू असून तो जवळजवळ निकालापर्यंत आलेला आहे. निकालापर्यंत आलेला आहे. आम्ही मान्य करू की लवकरात लवकर सातत्याने आपण प्रयत्न करतो कोळंबकर साहेब या गोष्टीसाठी. तो आहेच, पण निकाल आमचा येऊन दे, लवकर निकाल येऊन दे. मी पोलिसांच्या तुम्हाला पुनर्विकासाचा प्रश्न नाही, पोलिसाच्या घरांसाठी साहेबांनी प्रस्ताव CM कडे सादर केलेला आहे आणि मला वाटतं ह्या 15 दिवसात त्या प्रस्तावासंदर्भात चर्चा आहे ज्याच्यामध्ये आहेत त्या पोलिसांना घर देऊन एक्स्ट्रा घरं साहेब बांधून देणार आहेत आणि
जवळजवळ 500 ते 600 कोटीचा महसूल हा शासनाला मिळणार. त्या प्रस्तावाची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाही आहे, परंतु या 15 ते 1 महिन्यामध्ये मला वाटतं नागपूर अधिवेशनामध्ये तो प्रश्न म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे, चर्चेला जाणार आहे. त्यामुळे पोलिसाला पण कुठेतरी न्याय मिळेल असं पोलिसांच्या हक्काच्या घराचा प्रश्न अनेक वर्षापासून चर्चेला जातोय. नायगावमध्ये प्रामुख्याने पोलिसांची वसाहत पुनर्विकसित करण्याचाही प्रस्ताव काँग्रेसने दिला होता. काँग्रेसच्या काळात हा प्रस्ताव पारित नाही झाला, मात्र आता शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर होईल अशी अपेक्षा काँग्रेसचेच लोक व्यक्त करतात. लोक जनशक्ती पार्टीचे आपल्यासोबत रवी गरुड आहेत. तुम्ही हे सांगा की काँग्रेसच्या काळात हे झालेलं नाही, आता या शिवसेना भाजपच्या काळात होईल अशा काँग्रेसच स्वतः सांगते. नाही, मला तर असं वाटत नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं नाही तर आता काय होणार आहे. कारण प्रत्येक वेळी हाच विषय घेऊन गेले, म्हणजे कित्येक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे. मला वाटत नाही की सेना बीजेपी सुद्धा हा प्रश्न सोडवेल. हा प्रश्न सोडवण्याचा जर करायचा असेल तर इथल्या असणाऱ्या स्थानिक लोकांनी याचा उद्रेक केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कारण तुम्ही जर बघाल ना, म्हणजे तुम्ही एकंदरीत जर या इथल्या असणाऱ्या स्लममध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आणि बीडीडी साईडला राहणाऱ्या लोकांमध्ये म्हणजे एवढं भयानक परिस्थिती, कधी ते पडू शकतात आणि कधी त्याचं सरकार का वाट बघते का की इथला असणारा जोपर्यंत इथल्या जमीनदोस्त होत नाही बीडीडीचा आणि माणसं मेली जात नाही तोपर्यंत सरकार वाट बघणार आहेत का. कारण मला असं वाटत नाही की सरकार ह्या काय याच्यावर फार मोठ्या असं त्यांच्याकडून अपेक्षा मी काय. असुरक्षिततेच्या वातावरणात बीडीडी चाळीतले रहिवासी राहतात. तुम्ही इथं स्थानिक राहता, तुम्ही आणि हे सांगा की का बीडीडी चाळीतला पुनर्विकासाची जी चर्चा होते ती आता पूर्ण होईल अशा दिसतंय का? साहेब, 29/10/56 रोजी बीडीडी 16 नंबर चाळमध्ये माझा जन्म झाला, म्हणून या बीडीडी चाळीशी माझं जवळचं नातं आहे. आणि या बीडीडी चाळीमध्ये जी आता दुरावस्था आहे, वरती छत पडतात, कुठं पाणी गळतंय वगैरे, प्रत्येक सरकार येऊन गेले फक्त ठराव पास करतात, परंतु अजून काय या बीडीडी चाळीचं पुनर्वसन झालेलं नाही. कारण इथे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते जास्त प्रमाणात राहत होते आणि झोपडपट्टीमध्ये आता 23-23 मजल्याच्या इमारती झाल्या. मी स्वतः तिथे पुनर्वसन चेअरमन आहे आणि बीडीडी चाळीचं काम होत नाही. किती सरकार येऊन गेले, स्लमचा रिडेव्हलपमेंट होतंय मात्र बीडीडी चाळीचा विकास होत नाही. तुम्हाला तुमचं सरकार असताना गेले 3 टर्म इथं सरकार असताना हा विकास नाही झाला. सेना भाजपकडनं कशी अपेक्षा करता? कसं आहे, हा प्रश्न बरेच वर्षापासूनचा प्रलंबित आहे. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी जर निर्णय घेतला असता त्यावेळेस तर मला वाटतं हा निर्णय जाहीर झाला असता, परंतु कुठेतरी निर्णय घ्यायला वेळ झाला. काम पूर्ण करून ठेवलेलं आहे काँग्रेस सरकारने आणि ते आता फक्त शिवसेना बीजेपी आणि आरपीआयच्या सरकारने पुढे रेटायचं आहे, त्याच्यातून मार्ग काढायचा काम. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या गव्हर्नमेंटने जवळजवळ पूर्ण केलं होतं, परंतु कुठेतरी निर्णय जाहीर करण्यामध्ये वेळ लागला. त्याच्यामुळे आता बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादीला आरपीआयला संधी आल्या, त्यांनी ते काम करावं. कसं आहे, हा प्रश्न जरी छोटा वाटत असेल तरी आज तुम्ही जर साधा कॉमन सेन्स आहे, नायगावचा रेट घ्या, वरळीचा रेट घ्या आणि बाकीच्या चाळीचा रेट, ह्या रेटमध्ये डिफरन्स आहे आणि तो डेव्हलप करताना तो प्रश्न पहिला विचारात घेतला जाणार आहे. तुम्ही नायगाववाल्यांना कमी रेट देणार आणि हे करणार. आणि आमचा मेन म्हणजे प्रश्न कसा आहे, कोळंबकर साहेबांनी हा प्रश्न पण मार्गी लावला की जे माझे रहिवासी बीडीडी चाळीमध्ये राहतात त्यांना आहेत त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारचं स्थलांतर न करता आम्हाला पुनर्विकास हवा आहे आणि ती मागणी मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे, जाहीर सभेमध्ये मान्य केलेली आहे. ज्यावेळेस मिटिंग झाली या संदर्भात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्या रहिवाशांना आहे त्या ठिकाणी ठेवून आम्ही हा पुनर्विकास करणार आहे. म्हणून तुम्हाला इथे मैदान दिसतंय, मैदान आम्ही मागच्या वर्षी डेव्हलप केलं होतं, परंतु यावर्षी आम्ही हात घालत नाही कारण आम्ही एक्सपेक्टेड आहोत बीडीडी चाळीच्या निर्णयाचा कधी लागतोय का त्याच्यानंतर हे मैदान डेव्हलप. कारण समजा उद्या ह्या बिल्डिंग न हलवता या ठिकाणी जर बिल्डिंग बांधल्या रहिवाशांनी, कारण प्रयत्न तसाच आहे, कोळंबकर साहेबांना सगळ्यांचा प्रयत्न आहे की ह्या बिल्डिंग इथून हलवून या ठिकाणी जवळ जर रहिवाशांना स्थलांतर केलं तर रहिवाशांचा कुठची गैरसोय होणार नाही. अशा प्रकारचं पुनर्विकास एकूणच पुनर्विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त होते. प्रामुख्यानं काँग्रेसच्या काळात स्वतः नगरसेवक काँग्रेसचे स्पष्ट करतायत की निर्णय घ्यायला उशीर झाला, मात्र आता हा उशीर घेणं इथल्या लोकांना परवडणार नाही कारण की अतिशय जर्जर अवस्थेतल्या या इमारती आहेत आणि त्यामध्ये लोक राहत आहेत. हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुटेल अशी अपेक्षा आता काँग्रेसकडूनच व्यक्त होती. घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया की इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न का रखडतायत, का इथले वारंवार जे आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना लोकांचा एवढा पाठिंबा का आहे, खरंच किती त्यांनी कामं केली हे जाणून घेणार आहोत मात्र एका ब्रेकनंतर.
ब्रेक नंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत नायगावमध्ये BDD चाळीच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे. त्याचबरोबर इथल्या ज्या आसपासच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमधले पण प्रश्न महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर इथं ज्या शाळेचा प्रश्न मगाशी चर्चा झाली ते शाळेचा प्रश्न मोठा नाही असं दावा केला गेला. आपल्यासोबत काही लोक आहेत. खरंच शाळांचा प्रश्न इथं सॉल्व्ह केला गेला आहे, शाळेचा विशेष काय समस्या नाही असं मगाशी नगरसेवकांनी पण सांगितलं होतं. काय सांगा? गेली 10-15 वर्ष सर ह्या ठिकाणी असलेली आवरलेली जी शाळा आहे त्या शाळेला अजूनही सेकंडरी आणि हायर सेकंडरीची मान्यता मिळत नाही आहे. पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग, त्याच्यानंतर गोरगरीब समाजाचा जो माणूस आहे सर, त्या शाळा शिक्षण पूर्णल्यानंतर मोठमोठ्या उच्चप्रभू लोकांच्या शाळा बाकीच्या ठिकाणी आहेत. तेवढी फी डोनेशन वगैरे देणं परवडत नाही. तर आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे माननीय स्थानिक आमदारांना आणि इथल्या लोकप्रतिनिधींना की इथली जी आवडलेली शाळा आहे त्या शाळेला मान्यता मिळवून द्यावी आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण आहे, विशेषतः गोरगरीब वर्गातल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली नसल्यामुळे अनेकदा गरीब मुलांना शिक्षण मिळत नाही. इथली एक शाळा बंद पडल्यामुळं आणखी समस्या निर्माण होतात. मगाशी काँग्रेसच्या वतीनं सांगितलं होतं की शाळेचा प्रश्न नाही, पण पटसंख्या वाढवण्यासंदर्भात जी चर्चा केली जाते त्यामुळं गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही. गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही चुकीची आरोप आहे. या ठिकाणी नायगाव वडा विधानसभेमध्ये अनेक शाळा आहेत आणि प्रत्येक मुलाला कुठे ना कुठे ॲडमिशन हे मिळतंच. त्याच्यामुळे कुणाचं असं नुकसान अद्याप तरी आमच्या नजरेत आलेलं नाही. नुकसान अवर लेडीचं जे सांगितलं ती शाळा 7वी पर्यंत आहे आणि तो विषय अवर लेडी ही ट्रस्ट आहे. त्यांनी शासनाकडे मागणी केली पाहिजे तर त्यांना परमिशन मिळायला काही प्रॉब्लेम येणार नाही. शाळेच्या प्रश्नाबरोबर इथं स्लमचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. स्लमचे जे प्रश्न आहेत कुठले प्रश्न आहेत की जे सोडवण्याकडे दुर्लक्ष होते? स्लमचे आतापर्यंत जे काय प्रश्न जे काय होते ते सन्माननीय आमचे नगरसेवक मुनगेकर ताई, सुनील दादा हे पण सातत्यामध्ये लक्ष देतात. फक्त आमचा असा प्रश्न आहे की डेव्हलपमेंट हे व्हायला पाहिजे. कारण आम्ही आज शिवडी क्रॉस रोडला आज आमची 4थी पिढी आहे. म्हणजे आम्ही त्याच ठिकाणी आम्ही राहायचं का, त्याच झोपडपट्टीमध्ये आम्ही राहायचं का? म्हणजे आम्हालाही वाटतं ना की म्हणजे कुठेतरी टॉवर आम्हाला मिळावं. टॉवर मिळाल्याच्या नंतर आमचं म्हणजे राहणीमानाचा आमचा दर्जा पण उंचावला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि पुनर्विकासाचा प्रश्न झोपड्यांचा आहे. प्रामुख्याने फक्त नागरी सुविधा सोडवून भागणार नाही तर लोकांचं म्हणणं आहे की आपल्याला इथल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे. तुम्ही झोपडपट्टीमध्ये या सगळ्या स्लममध्ये राहता, कुठले प्रश्न आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे? नाही, अजूनही अद्याप असं दुर्लक्ष झालेलं नाहीये. माननीय आमदार कोळंबकर साहेब यांनी जेव्हापासून ते शाखा प्रमुख होते त्यापासून त्यांनी नाही प्रश्न सांगा तुम्ही. त्यांनी काय केलं हे नाही प्रश्न विचारला, तुम्ही प्रश्न सांगा तुमचे. नाही, अजूनही तसं काय दुर्लक्ष स्थानिक आमदार कोळंबकर साहेब, सुनील मोरे, पल्लवी मुनगेकर यांच्याकडून काही होत म्हणजे तसा दुर्लक्ष होत नाहीये. स्लम मध्ये ज्या टॉयलेटच्या सुविधा आहेत, पाण्याच्या सुविधा आहेत, वेळोवेळी त्यांच्याकडे त्यांचा लक्ष असतो. एकूण आणखी इथं मोठ्या प्रमाणात स्लम मध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात, मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत. कुठल्या प्रश्न आहेत की जे तुम्हाला भेडसावते? शिवड़ी क्रॉस रोड में मैं रहता हूँ, वो पूरा स्लम है और वहाँ पे सबसे बड़ा देखो आमदार जो हमारे हैं वो काम किए, हमारे कॉरपोरेटर है वो भी काम किए 5 साल से, जब से ये है उससे पहले नगर सेवक सुनील मोरे थे. लेकिन वहाँ 2 प्रॉब्लम सबसे बड़ा है. एक तो झोपड़पट्टी है पूरा, उसका पुनर्विकास वो नहीं है. वो हम लोगों को चाहिए क्रॉस रोड पे कि वो जल्द से जल्द, हमारे आमदार से हम लोग रिक्वेस्ट करेंगे, हमारी गवर्नमेंट से जो भी है, कि हमारा विकास जल्द से जल्द शिवड़ी क्रॉस रोड पे हो. और दूसरा स्कूल का जो बहुत बड़ा प्रॉब्लम है, वहाँ पे शिक्षा के लिए बच्चे हमारे इधर बहुत है और एडमिशन जल्दी मिलता नहीं है. और जो मिलता है मोस्टली करके ऐसा है कि हमको जाके जो भी प्राइवेट स्कूल है जितनी भी, वहाँ हमको डोनेशन देना पड़ता है. डोनेशन पे बहुत होता है. वैसे आमदार साहब हमारे खाजगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात देणगी देऊन प्रवेश घ्यावा लागतोय. मोठ्या प्रमाणात इथं स्लम मध्ये लघु उद्योग आहेत छोटे छोटे, त्यांच्यावर कुऱ्हाड कोसळल्याचं म्हटलं जात आहे. नोटबंदीचा विषय पण त्यांच्या निमित्ताने क्या प्रॉब्लम है जो छोटे छोटे व्यापारी है, छोटे छोटे उद्योग है? मैं नेशनल मार्केट का सेक्रेटरी भी रह चुका हूँ और मार्केट का, उसमें पहले से ही हमारे जो उद्योग थे वो गिरते हुए चले जा रहे थे. हम पहले ही नीचे जा रहे थे. नोटबंदी की वजह से 50,000 रुपया हमको करंट अकाउंट में 50,000 रुपये हफ्ते का मिलता है, जिसमें हमारे को 7 दिन में
7,250 रुपये मिलते हैं। तो मैं गारमेंट का व्यापार करता हूँ, मैं उसमें कपड़ा खरीदूँ, मेंटेनेंस करूँ, मटेरियल लेकर आऊँ कि माल बनाऊँ, मेरे कुछ समझ में नहीं आ रहा। मेरे जितने फैक्ट्री के कारीगर हैं, मैं 10 लोगों को काम प्रोवाइड करता था, वो 10 कारीगर मेरे भाग गए। आज मैं खुद एक कारीगर बन गया हूँ। इसी तरीके से मुझे ऐसा लगता है कि सारे देश के लोग भी मेरी तरीके से जो 10 लोगों को कारीगर प्रोवाइड करते थे काम, वो भी बेरोजगार हो गए, 10 कारीगर, और मैं खुद बेरोजगार हो गया। ऐसे सब पूरे हिंदुस्तान के लोग, मुझे ऐसा लग रहा है कि हो जाएंगे। स्लम मध्ये छोटे छोटे व्यापारी आहेत, छोटे उद्योग आहेत, त्या उद्योगावर ह्या नोटबंदीचा परिणाम झाल्याचं असं म्हटलं जात आहे। तुम्ही सरकारसोबत आहात, ह्या छोट्या ज्या समस्या आहेत इथल्या नागरिकांच्या, इथल्या छोट्या उद्योजकांच्या, त्याच्याकडे कसं बघ? नाही नाही, हा जो निर्णय जो झालेला म्हणजे सरकारने निर्णय जो घेतलेला आहे त्याला थोडा वेळ लागेल, म्हणजे लगेचच काय त्याच्यावर काय म्हणजे एका दिवसात ती फिरणारी हे नाही, परंतु लोकांना त्रास होतोय। पण हा काळ्या पैशाचा जो उद्योग होता तो उद्योग थांबवण्याचं काम इथल्या असणाऱ्या सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यासाठी थोडं वेळ लागेल, काय लगेचच त्याच्यावर काही मला वाटत नाही की याच्यावर सोल्युशन निघेल। सोल्युशन आहे, मात्र सामान्य माणसाला इथल्या छोट्या व्यापाऱ्यांना झळ पोचलेले असं म्हणतात। आपण हे करणार आहोत, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अनेक प्रश्न सरकार बरोबर असल्यामुळे सोडवल्याचं चर्चा होते। तुम्ही काय सांगाल? इथं काँग्रेसचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, प्रश्न सोडवलेत असा दावा केला जातोय। नाही, काही प्रमाणात प्रश्न सोडवलेले आहेत, त्याबद्दल काही वाद नाही आहे, पण काही प्रश्न असे राहिलेले आहेत की जे अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत। आज इतका मोठा नायगाव तालुका असून की आज गेले 30 वर्ष तरी स्थानिक आमदार इथे आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, त्याबद्दल आपलं दुमत नाही आहे। परंतु काही असे अपवाद वगळता, जसे आता 196 मध्ये मगाशी आमचे मित्र बोलले, 196 मध्ये एक प्लॉट आहे, तो एज्युकेशन डिपार्टमेंटचा जो प्लॉट आहे, पण तो गार्डन म्हणून रिझर्वेशन आहे, पण तिथे तो गेल्या 40 वर्षापासून एकाच याला लीजवरती तो म्हणजे देऊन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो 7 ते 8 लाख रुपये दर महिन्याला तो भाडं वसूल करतोय। तर आमच्या 196च्या ज्या स्लमच्या लोकांना जे गार्डन हवं होतं, हक्काचं गार्डन जे हवं होतं आणि जे रिझर्वेशन गार्डन आहे, ते अजूनपर्यंत स्थानिक आमदारांनी ते आम्हाला मोकळं करून दिलेलं नव्हतं। आता ते सध्या आमदार तिथले नाहीत या निवडणुकीनंतर, आता अजय चौधरी तिथले आमदार आहेत, पण गेले 25 वर्ष स्थानिक आमदार कालिदास कोलमकर साहेबच होते। त्यांनी तो प्रयत्न जर केला असता तर नक्कीच आम्हाला तिथे ते गार्डन आम्हाला ते मिळालं असतं। तुम्ही हे सांगा की कोळंबकर साहेबांकडे तो विभाग नव्हता, हे जे बोलतात तो विभाग आत्ता आलाय। कोळंबकर साहेबांकडे आधी जगन्नाथ शेट्टींकडे होता आणि तिथे पीजी आणि आरजीचे रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन या रिपीट प्लानमध्ये कोळंबकर साहेबांनी काढायचा जवळजवळ 100% प्रयत्न केलेला आहे। कारण गौतम चड्डा जे आहेत त्या ठिकाणी बसलेले, माझे मित्र आहेत जलालबाई, मुन्ना खान या ठिकाणी आहेत, आरजी आणि पीजी तिथून निघून त्या ठिकाणी व्यवस्थित डेव्हलपमेंटचा जो प्रश्न तो साहेबांनी जवळजवळ सोडवलेला। पण एवढ्या वर्ष त्याचा खाजगीरित्या उपयोग केला गेला, त्याला कोण जबाबदार? खासगी म्हणजे कशासाठी एक्झॅक्ट तुला? त्यांनी सांगितलं की लीजवर लोकांनी घेतलं आणि त्याचं भाडं कमवलं, त्याचं गार्डन जे व्हायला पाहिजे होतं लोकांना मिळू शकलं नाही। मला ह्या संदर्भात माहिती नाही, त्यामुळे मी पूर्ण उत्तर देणार नाही, परंतु जे काही पीजी आणि आरजीचं रिझर्वेशन ज्या प्लॉटवर होतं ते रिझर्वेशन जवळजवळ निघालंय, परंतु ते ऑफिशियल नोट आपल्याकडे यायचे म्हणून मी तिथे जाहीरपणे सांगत नाहीये, पण 100% निघालेलं आहे। गौतम चड्डा जे स्वतः आहेत त्या डीपीच्या मध्ये साहेब स्वतः बसले होते, मी स्वतः, तो जलालबाई होते, मुन्ना खान होते, महेंद्र मुणगेवर होता, आम्ही स्वतः मिटिंगला होतो। आरजीपीजी क्लिअर होऊन तो भूखंड संपूर्ण शिवडीचा हा डेव्हलपमेंटला मोकळा झालेला आहे। अनेक वर्ष हा गार्डनचा जो रिझर्व्ह प्लॉट होता तो इथल्या लोकांच्या उद्यानासाठी होऊ शकला नाही। मात्र आता घेणार आहोत ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी खरंच कोण जबाबदार आहे आणि खरंच जे कामं केले गेले आहेत, जे वारंवार सांगितलं जात आहे की इथल्या नागरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक आमदारांनी आणि नगरसेवकांनी केला आहे। शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण जाणून घेणार आहोत खरंच प्रश्न सुटलेत की फक्त वरचा हा दिखावा आहे। ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आहोत नायगावमध्ये प्रामुख्याने प्रश्न आहे BDD चाळीच्या पुनर्वसनाचा आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा। इथले छोटे लघु उद्योग जे आहेत त्यांचाही प्रश्न निर्माण झाला, त्याचबरोबर इथल्या युवकांसाठी मैदानाचा प्रश्न अनेक वर्ष रखडल्याचं बोललं जातं। तुम्ही सांगा, या भागात राहता मैदानांचा जो प्रश्न आहे कितपत सुटला आहे? सर, मला तर वाटतं अजून मैदानाचा प्रश्न काहीच सुटलेला नाही, कारण की गेल्या वर्षी 2014 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे नारळ फुटलेला व इकडचे काहीतरी पैसे सँक्शन झालेत, ते आता मी सांगू नाही शकत। व इथे लाईट पोल लागणार होते, परत ग्रेनाईट लागणार होते, परत इथे
काही जणांनी विरोध सुद्धा केला की ट्रॅकिंगचा, जसे की आमचे सुनीत वाघमारे, ते स्वतः इथं स्थानिक राहतात व त्यांनी आम्हाला, ते स्वतः खेळतात इथे क्रिकेट, व ते स्वतः बोलले की आम्हाला इथे की आपल्याला ट्रॅकिंग पोल नको आहे. मग त्यांनी त्याचा विरोध केला, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करतो. कारण की इथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ही लोक इथे जास्त राऊंड मारायसाठी येत नाही, आणि इथे जास्त करून अड्डा म्हटलं तर दारू प्यायचा रात्रीचा, तर त्यासाठी ग्राउंडला पोल लावणार होते आणि आम्हाला एक खेळायला ग्राउंड नव्हतं. तर तुम्ही त्याची बघू शकता काय दुर्दशा झाली आहे ती. आता जेणेकरून दसऱ्याच्या नंतर नारळ फुटतो, प्रत्येक ग्राउंडमध्ये आत्तापर्यंत मॅचेस चालू झालेत, पण आमच्या ग्राउंडची जरा दुर्दशा बघा, तुम्ही पाहू शकता. आणि हे आत्ता नाही, भरपूर वर्षापासून चालले, तर ह्याची भरपूरपणे दक्षता घेतली पाहिजे. एकूण मैदानाचा इथला प्रश्न सुटला नसल्यामुळे लोक आपला राग व्यक्त करतायत. मैदानाच्या इथल्या याच्यासाठी फंड्स आला असं म्हणतायत, कामं होणार होती, इथला सगळा विकसित होणार होते मैदान, ते झालं नाही सर. नाही, मैदानाचा प्रश्न जर का BDDच्या संदर्भात जर का घेतला तर काँग्रेसच्या राज्यामध्ये विलास सावंत असताना इथे स्टेडियमची उभारणी झाली, टप्प्याटप्प्याने कामं झालेली आहेत. पण आत्ता हे सरकार आल्यापासून या सरकारकडे फंड नाही आणि जे टप्प्याटप्प्याने पैसे यायला पाहिजेत ते पैसे येत नाही आहेत. त्यामुळे BDDचा पुनर्विकासही रखडला आहे. आम्ही माडाच्या हातात सरकार आज BDDचा पुनर्विकास देते. पण एक सांगू इच्छितो आम्ही की जो निर्णय काँग्रेस राज्यवटीत घेण्यात आला होता की सर्व संघटनांना आणि रहिवाशांना विश्वासात घेऊन हा विकास करण्यात येईल, तो GR अक्षरशः या सरकारने घटनेचे कलम रद्द करून नवीन GR काढलेला आहे आणि त्याच्या विरोधात देखील आम्ही कोर्टात गेलेलो आहे की लोकांना एकत्र घेऊन जो विकास करायचा आहे, ती सरकार जी राजेशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने काम करते, त्याचा आम्ही विरोध करतोय. कारण नागरिकांना अद्यापही काही माहिती नसताना माडाचे अधिकारी इथे येतात, सर्वे करतात आणि आपली मनमानी करतात. त्यांच्याकडे काही नाही आहे, फक्त PR कार्डवर आमचं नाव चढलेलं आहे, आम्हाला करायला द्या. आम्ही त्यांना वारंवार विचारतो की एवढी घाई कशाला आहे तुम्हाला? जर का सरकारने जर का तुम्हाला हस्तांतरित केलेलं नाही तर तुम्ही आमच्या मागे का लागलेले आहेत? मुंबईमध्ये इतर प्रकल्प नाही आहेत का? स्वतः म्हाडाकडे प्रकल्प नाही आहेत का? आणि असं असताना सरकार जबरदस्ती करते आमच्यावरती की जेणेकरून मुंबईमध्ये हा 92 एकरचा जो प्लॉट आहे तो सरकार म्हाडाला पुरे करून देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे की त्यांच्या कशात घालायच्या सरकारच्या. आणि ह्या लोकांना जसं SRAमधील लोकांना रस्त्यावरती येऊन स्वतःच्या घरासाठी भांडायला लागतात, तसं BDDतल्या लोकांना आम्हाला रस्त्यावरती येऊन भांडल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि कालिदास कोळंबकर साहेब यांनी वारंवार याचा प्रयत्न एकूणच या सरकारवर विश्वास व्यक्त होत नाही या लोकांकडनं, कारण या BDD40च्या प्रश्नासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल असं म्हणतात. तुम्ही सांगा की जो स्लम मधला प्रश्न असेल तर स्लमच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय होतंय? सर, मैं सिविल क्रॉस रोड स्लम्स एरिया में रहता हूँ. वहाँ पे जो है तो मुस्लिम आबादी बहुत ज़्यादा है. जैसा कि हमारे साथी ने बताया कि वहाँ पे एजुकेशन का सबसे बड़ा प्रॉब्लम है. वहाँ प्राइमरी मतलब तक वो एजुकेशन जो है उर्दू मीडियम का है, लेकिन उसके बाद सेकेंडरी में एजुकेशन को एडमिशन लेने के लिए वहाँ पे कोई भी सेकेंडरी हाई स्कूल वहाँ पे उर्दू मीडियम का नहीं है. उन बच्चों को पास हो जाने के बाद में या तो कुरला में जाना पड़ता है या VT जाना पड़ता है, पहला. दूसरा, जहाँ तक स्लम्स को डेवलपमेंट का सवाल है, डेवलपमेंट में अब वो रास्ता बहुत ही ज़्यादा साफ हो गया है. जैसा कि आपको किसी साथी ने बताया कि कल वो जो था रोड वाइंडिंग के अंदर वो हमारा एरिया आ गया था, बोफर्स प्लाट में हमारा एरिया आ गया था, रेलवे वाइंडिंग में हमारा एरिया आ गया था. उसको हमारे सम्मानी पल्लवी महेंद्र विकासाचा मुद्दा झोपडपट्टीतला प्रश्न आहे, पण मात्र स्लम मधल्या मुस्लिमांच्या उर्दू शाळांचा प्रश्न गंभीर आहे. तुम्ही काय सांगाल? उर्दू स्कूलों के लिए पहले हमने बहुत प्रयत्न किया था कि 7वीं तक जो हमारे बच्चियां और बच्चे जो है पढ़ने के लिए VT या माहिम जाया करते थे, तो हम सोचते थे कि 10वीं तक हो जाए. तो अब 10वीं तक हो गई, ये BMC की स्कूल है और प्राइवेट में कोई स्कूल यहाँ पर अवेलेबल नहीं है. तो 10वीं तक होने के बाद हम ये सोच रहे हैं कि हमारे जो बच्चे हैं, जो मुस्लिम बहुल क्षेत्र के जो लड़के लड़कियां अब नए सिरे से जो ग्रेजुएशन या जो भी कर रही हैं, तो उनको स्थानीय स्कूलों में, कॉलेजों में अच्छी तरीके से एडमिशन मिले और 10वीं तक अच्छी पढ़ाई हो और कोई प्राइवेट स्कूल खुले. उर्दूच्या शाळेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणतात. काय सांग, का प्रश्न सुटत नाही, कशामुळे, काय अडतंय? हमारे इधर म्यूनसिपल स्कूल है, 7वीं तक के थी वो. अभी हम लोग की मांग नहीं थी कि 10वीं तक करो, वो सरकार से और हमारे आमदार साहब से हम लोगों ने बोला है करने के लिए और शायद उन लोगों ने बोले करेंगे और वो हो भी गए.
तो हमको- उर्दू शाळेचा काही अंशी प्रश्न निकालात निघतोय असं म्हणतात. काय तुम्ही सांगा, काँग्रेस इथं मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष सत्तेत आहे. इथले प्रश्न आहेत, त्या प्रश्न सोडवणुकीत कसा हातभार लावा? आमच्या इथे जास्तीत जास्त करून स्लम एरियामध्ये टँकरचं पाणी येते सध्या. डॅमब्रिजचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, तो मी सोडवू शकते निवडून आल्यानंतर. दुसरं म्हणजे मी ज्या एरियात राहते, स्लम एरियात राहते, तिथे असे खूप काही प्रश्न आहेत की जे मी सोडवू शकते नंतर निवडून आल्यानंतर. त्याच्यात मी ज्या वॉर्डमध्ये राहते तिथे आजूबाजूला सगळे हॉस्पिटल आहेत, टाटा हॉस्पिटल आहे, वाडी आहेत. तिथे जे बाहेरून पेशंट येतात, महाराष्ट्राबाहेरचे पण पेशंट येतात, त्यांच्याबरोबर नातेवाईक येतात, त्यांच्या राहण्याचे पण गैरसोय होते आणि त्यामुळे तिथे जे नागरिक राहत आहेत त्यांना मेन म्हणजे जास्त प्रॉब्लेम होतोय. तो मी बाहेरून येणाऱ्या रुग्णालयांच्या बरोबर येणाऱ्या लोकांना त्रास होतोय. शिवाय इथं यांनी एक स्पष्ट केलं की स्लम मध्ये आजही अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. महानगरपालिका याच्यात कमी पडलेली आहे. काय सांगाल तुम्ही? हा परेल विधानसभेचा प्रश्न आहे. ती परेल विधानसभामधून आता निवडणूक लढवणार आहे. परेल विधानसभेचा प्रश्न आहे, नायगाव वडाळा विधानसभेचा नाही. हा टाटा हॉस्पिटलला तिने जो प्रश्न मांडला तो अगदी योग्य आहे, परंतु त्यासाठी महाराष्ट्र शासनाने, जे मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा 4 एकरचा प्लॉट हप्तींमधला ह्या लोकांच्या डॉर्मरंटसाठी दिलेला आणि त्याचं मला वाटतं बांधकाम आता सुरू आहे. जे फुटपाथवरून लोक येतात त्यांची आपण सोय करतो, नाही असं नाही, आपण कन्सेशनमध्ये त्यांना द्यायचा प्रयत्न करतो, परंतु महाराष्ट्र शासनाने 4 एकरचा प्लॉट हा हाफकिन संस्थेमधून ह्या स्पेसिफिक ह्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी दिलेला आहे डॉर्मरंट. इथे येणाऱ्या रुग्णालयाच्या नातेवाईकांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असं दिसतंय. काय सांगा? मला शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं आहे. आज आपल्या या समजा वडाळा नायगावमध्ये जेवढ्या कॉन्व्हेंट्स किंवा इंग्लिश मिडियमच्या स्कूल आहेत, त्या आता आमची जी मुलं आहेत प्रत्येकाला वाटतं की मला माझी मुलं चांगल्या शिक्षणा पदावरती जावीत म्हणून, परंतु BMCची जेवढी स्कूल आहेत, शाळा आहेत, तर मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना माझं एक निवेदन आहे की जर प्रायव्हेट संस्था किंवा इंग्लिश मिडियम स्कूलला जेवढं आम्हाला डोनेशन द्यावं लागतं किंवा इतर आमचा जो खिशाला टाच बसते, तर तेच आमचा हे जो, आणि शिक्षण मंत्र्यांनी हे केलं होतं की मुलांचं ओझं कमी करू दप्तराचं, परंतु त्यातलं आज काहीच दिसत नाही आहे. पण मला आज त्यांना एक निवेदन करायचं आहे की त्यांनी जर आमच्या ह्या BMCच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा जर सर्वे केला, या शाळांची जागा तशीच पडू नये, त्यांची पटसंख्या घटत चाललेली आहे, त्यांची इमारत संपूर्ण ढासळत चाललेले आहेत, तर कृपा करून त्या जर सगळ्या शाळांच्या जागेचा जर सर्वे केलात आणि त्या शाळांमध्ये जर तुम्ही त्या कॉन्व्हेंट किंवा प्रायव्हेट संस्था चालवत आहेत त्या सुविधा तुम्ही आम्हाला सरकारतर्फे उपलब्ध करून द्या आणि आमच्या सगळ्या तरुण पिढीला किंवा आमच्या ह्या भारतातल्या एकूणच इथल्या महानगरपालिकेच्या शाळा जर योग्य प्रकारे केल्या तर इथल्या लोकांचा प्रश्न सुटू शकेल. कारण खाजगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात डोनेशन देऊन गरिबांच्या मुलांना प्रवेश घ्यावा लागतोय. महानगरपालिकांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. काय सांगाल? विशेषतः काय आलेलं की महानगरपालिकेच्या शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि इथले जेवढ्या शाळा म्हणजे आहेत प्रायव्हेट शाळा, त्या खाजगी शाळेमध्ये लोकांना फी म्हणजे त्यांचे डोनेशन देण्यासारखं त्यांच्याकडे पैसा नाही आहे. म्हणजे मुळामध्ये ज्यांच्या ओळखी आहेत ते ॲडमिशन घेऊ शकतात आणि ओळखीने जे काही दलाल उभे राहिलेले आहेत, म्हणजे या विद्यार्थ्या क्षेत्रामध्ये पण दलाल आहेत. 1-1 लाख 2-2 लाख रुपये, मला वाटतं सेंट पॉल सारख्या शाळेमध्ये 2-2 लाख रुपये दिल्याशिवाय तिथे ॲडमिशन होत नाही. डॉन बॉस्कोमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. म्हणजे इथला असणारा जो अल्पसंख्याक आहे तिथे जी शाळा, इथली सेंट जोसेफ कुर्ली शाळा, त्या शाळेमध्ये ॲडमिशन द्यायचं त्यांचा प्रयत्न बंद करतायत, दलितांना द्यायचं बंद करतायत. म्हणजे विशेषतः महानगरपालिका हे आमच्या हक्काचं शाळा होती, ते शाळा सुद्धा आज मला वाटतं कुठेतरी कमी झाल्यामुळे आज इकडे महानगरपालिकेच्या शाळा दुरावस्थेत आहेत. मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा डोनेशन घेऊन गरीब लोकांना प्रवेश देतात. त्यामुळे शाळा परवडत नसताना महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे की इथली जी शाळा आहेत महानगरपालिकेच्या ज्या दुरावस्थेत आहेत त्या योग्य प्रकारे करून त्याचं व्यवस्थापन चांगलं करण्याची मागणी इथल्या लोकांची आहे. त्याचबरोबर BDD चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न इथल्या लोकांचा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो इथला BDD चाळीतला आहे तो अधिक मोठ्या दाबाने व्हावा अशी अपेक्षा आहे. आता आज आपण इथंच थांबूया, मात्र पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणाहून IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये.